अरे शेतकऱ्याला द्या, पुरील थोडे कष्ट करावे लागतील, पण मरेपर्यंत तिचा संसार 100% चालणार याची गॅरंटी मी देतो. याला म्हणायचं वावर येतो. हा येऊ दे, थोड्या दिवसाने नाही वातावरण बदललं तर आपल्याला बोला महाराज. एक बोलू, चांगल्या चांगल्या घरातली पोरं बिगर लग्नाची. मला मुलीची अपेक्षा होती, पहिल्यांदा झाला मुलगा. मी म्हणलं नको, परत दुसरा मुलगा झाला आणि यांची भांडणं झाली का आपल्याला जिवंतपणी मरण नाही. पण नंतर आता मागच्या आठवड्यात निर्णय बदलला, कारण मी एवढं फिरवतो, मी माईकवर कॅमेऱ्यावर बोलतोय, एवढं फिरतो मी. पहिल्यांदा घरात गेल्या लोक आज विचारतात, महाराज तुम्ही एवढे फिरत कुठं सुरी घासली तर बघा, आणि चांगल्या चांगल्याचं खोळंबलंय. तेव्हा मी विचार केला आता पुढच्या काळात लय बेकार होईल काय नो. मग तिथून आले मी माझ्या गल्लीतले पोरं मोजले. नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे गल्लीत जेवढे जोडपे आहेत ना त्यांना किती पोरं आणि किती पुरी मोजले ना, तर 3 पुरी आणि 13 पोरं आहे. म्हणलं बाबा. मग मी एक शक्कल डोकं लावलं, बायको सांगितलं काही झालं तरी चालन पण एक पोरगी होऊन द्यायची. म्हणले मग पोराच्या लग्नाच्या ना आपल्याला पुरी होण्याचा काय संबंध आहे? म्हणले तसं नाही, नाहीच असं तर कमीत कमी 60 लोट तर करता येईल. नाही कळलं का तुम्हाला? तुझ्या घरातली पोरगी माझ्या पोराला दिली, माहिती तुझ्या पोराला आता काय करा, वाईट असणार राव.